नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन खत नियोजन 2026 स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेरणीपूर्वी कोणते खत द्यावे, DAP किंवा 10-26-26 यापैकी दोन, सल्फर आणि झिंक किती वापरावे, फवारणी कोणती करावी आणि उत्पादन वाढीसाठी खास टिप्स बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. आणि यावर्षी शेतकरी मित्रांनो 2026मध्ये आपल्या शेतकऱ्यांना खताचा तुटवडा नक्की जाणवणार आहे. तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. सोयाबीन खत नियोजन 2026. चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जमीन तपासणी करून घ्यावी. म्हणजे सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण. अनेक वेळा आपण अंदाजे खत टाकतो, पण जमिनीत आधीच काही अन्नद्रव्य भरपूर असतात. म्हणून यासाठी आपल्याला जमिनीची माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षण केल्यास खर्च कमी होते, योग्य व खत निवडता येते आणि उत्पादनात वाढ होते. शेतकरी मित्रांनो, जर माती परीक्षण नसेल तर सामान्य खत नियोजन वापरू शकता. ते आपण समोर बघूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेणखत आणि सेंद्रिय खत. सोयाबीनसाठी जमीन भुसभुशीत असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी 2 ते 4 टाल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला वापरता येते. यामुळे ओलावा टिकतो, मुळाची वाढ चांगली होते, जमिनीची ताकद वाढते. नंतर बघूया पेरणीची वेळ कोणते खत. बघा, पेरणीवेळी खत कोणते द्यावे. बघा, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, DAP वापरावी की 10-26-26. जर जमिनीत नत्र कमी असेल तर DAP चांगले. जर संतुलित खत द्यायचे असेल तर 10-26-26 उत्तम पर्याय. प्रति एकर मात्रा DAP 50 किलो, 10-26-26 50 किलो. यासोबत सल्फर 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो. खत बीजाच्या थोडे बाजूला टाका. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरताना खत नेहमी बीजाच्या बाहेर असणे आवश्यक आहे. म्हणजे बियाण्यावर पडले नाही पाहिजे, याची दक्षता घ्यावी. नंतर आहे शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया हे असणे गरजेचे आहे. अनेक वेळा शेतकरी ही गोष्ट टाळतात, पण बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. पेरणीपूर्वी रायझोम, टायकोटर्मा याची प्रक्रिया करा शेतकरी मित्रांनो. दुसरे आहे वार्डन. आपण बरेचसे मार्केटमध्ये औषध आहे. बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. फायदे कोणते कोणते होते बघा. मुळाची वाढ वेगाने होते, रोग कमी होतात, नत्र नत्र जे आहे ते स्थिरीकरण होते शेतकरी मित्रांनो त्याचं. दुसरी स्टेप बघूया, उगवणीनंतर खत नियोजन. जर पीक पिवळे दिसत असेल किंवा वाढ कमी होत असेल तर 20 ते 25 दिवसांनी फवारणी करा. फवारणी बघा, 19-19 किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा ॲमिनो ॲसिडची फवारणी करा. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा शेतकरी मित्रांनो. हे फार महत्त्वाचं आहे. 19-21 तुम्ही फवारणी देऊ शकता आणि त्या पिरियडमध्ये आपण तणनाशकही मारतो. तणनाशक मारून झाल्यानंतर 17-18 दिवसांनी तणनाशक मारतो आपण शेतकरी मित्रांनो. नंतर जर पीक पिवळं दिसत असेल किंवा पाणी आलं असेल, तणनाशकाने पीक पिवळं दिसत असेल तर आपण 19-21 फवारणी करू शकतो, सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करू शकतो. तर फवारणी केव्हा करायची? सकाळी किंवा संध्याकाळी. त्या कालावधीमध्ये वातावरण थोडंसं ऊनही राहू शकतो किंवा पावसाचा खंड राहू शकतो, पण फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे. आता बघूया फुलोरा आणि शेंगा वाढ. बघा, सोयाबीनमध्ये फुले गळणे ही मोठी समस्या असते. त्यासाठी बोरान 13-0-45 याची फवारणी फायदेशीर ठरते. यामुळे फुले टिकतात, शेंगा जास्त लागतात, दाणे भरतात शेतकरी मित्रांनो. बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीन जे पेरतात आणि या अवस्थामध्ये सोयाबीन आलं, फुलाच्या अवस्थामध्ये, या अवस्थामध्ये काय होते, ओलावा कमी पडला की फुलं गळतात, नाही का. तर पाण्याचेही साधन आपल्यापाशी असणे गरजेचे आहे, नाही का. जर पाण्याचा खंड पडला आणि पाणी जर नाही आला तर वातावरणही पोषक राहत नाही त्यावेळेस. आणि त्यावेळेस फुलं आणि शेंगा वाढण्यासाठी आपण 13-0-45 फवारणी करणे हे आवश्यक आहे. पण ओलावा जर असेल तर नक्की करावी. शेतकरी मित्रांनो, मोठ्या चुका टाळा. बघा, इथे चुका करतात शेतकरी मित्रांनो. बघा, चुका कोणत्या कोणत्या. जास्त युरिया वापरणे नाही, पाणी साचू देणे नाही, कोरड्या जमिनीत पेरणे नाही, फक्त एकच खतावर अवलंबून राहणे नाही. एकच खत आहे बा, या खतावर अवलंबून राहणे नाही. यावर्षी खताचा खूप तुटवडा जाणवणार आहे शेतकरी मित्रांनो 2026 मध्ये शेतकऱ्यांना.
या चुका जर टाळल्यास उत्पादन नक्की वाढेल शेतकरी मित्रांनो. बघा पेरणीला तर घाई करायचीच नाही आहे आपल्याला, कोरड्या जमिनीत पेरायचीच नाही आहे. आता उन्हाळाभर आपली जमीन तापली, 1-2 पाणी आल्याशिवाय आपण पेरणी करायची नाही. आणि जास्त युरिया जर वापरला, सोयाबीनची जास्त वाढ होते, कारण की सोयाबीनलाच नत्राच्या गाठी सुटतात शेतकरी मित्रांनो. या पिरियडमध्ये पाण्याचा ताण नको आणि पाणी साचू द्यायचं नाही. सर्वात मेन मुद्दा म्हणजे पाणी साचू द्यायचंच नाही. तर आता बघा, आता खास उत्पादन वाढीसाठी मी टिप्स सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला. बघा, ह्या खूप लक्षात ठेवा. बघा, जर जमीन हलकी असेल, सेंद्रिय खत सल्फर वापरा. तुमची जर जमीन हलकी असेल, सेंद्रिय खत सल्फर वापरा. जर काळी जमीन असेल, पाण्याचा निचरा चांगला ठेवा. बघा, काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. लवकर होतो का? वेळ लागतो. पण पाण्याचा जर ताण पडला, पीक तग धरून राहते. हलक्या जमिनीत पाण्याचा निचरा, जे हलकी जमीन आहे त्याच्यात जर पाणी आला, काही हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा करण्याची ताकद जास्त असते, नाही का. जशी मुरमाटी हलकी जमीन आहे, बातच निचरा होतो. पण तिथे सेंद्रिय खत सल्फर जर वापरलं तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये पेरणीसाठी घाई करू नका. पाणी आल्यावरच पेरणी करा. आणि हवामान अंदाज पाहत राहा वृत्तपत्रात, न्यूज चॅनलवर, नाही का. आणि हवामान खात्याशी निगडीत राहा. वेळेवर हवामान तज्ज्ञाचा सल्ला ऐकणे हे फार महत्त्वाची गोष्ट ठरेल आपल्याला यासाठी 2026 मध्ये. पेरणीसाठी तर अजिबात घाई करू नका शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो, एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, यावर्षी शेतकऱ्यांना पराठीसाठी, सोयाबीनसाठी आणि रब्बी हंगामासाठी आपल्याला खताचा तुटवडा नक्की जाणवणार आहे. तुमच्या भागात तुम्ही आताच खत खरेदी केलेले आहे का? नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर हे होतं सोयाबीन खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो. यावर्षी काही जास्त खत द्यायचं नाही आहे आपल्याला, कारण की यावर्षी खतच कमी भेटणार आहे आपल्याला. खताचा तुटवडा नक्की जाणवणार आहे. आणि ज्यांची शेतखताची जमीन आहे त्यांनी तर खत द्यावंच नाही, रासायनिक खत द्यावंच नाही. आणि त्यांची शेणखताची जमीन नाही आहे तर मार्केटमध्ये जे काही खत उपलब्ध होईल ते खताची शिफारस नक्की द्या शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनाही नक्की शेअर करा. भेटतो पुढच्या नवीन कृषी माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जय जवान, जय किसान. धन्यवाद.